नमस्कार, मी आमदार सौभाग्यवती बोलते। या कार्यक्रमात मी स्मिता गवाणकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते। सामाजिक आणि औद्योगिक क्षेत्रात लक्षणीय कामगिरी करणाऱ्या आमदार सौभाग्यवती सुनेत्राजी अजितराव पवार यांच्या जीवन कार्याचा आणि प्रवासाचा आढावा आपण मागील 2 भागांपासून घेतलाय। काटेवाडीचा त्यांनी जो कायापालट घडवून आणला त्याला त्या सुरुवात किंवा जस्ट बिगिनिंग असं मानतात। तर सादर आहे जीवन प्रवास आमदार सौभाग्यवती सुनेत्रा अजितराव पवार यांचा। काटेवाडीला पर्यावरणदृष्ट्या समृद्ध बनवून देशातील पहिलं इको विलेज बनवण्याचा मानस सुनेत्रा बहिणींनी मागच्या भागामध्ये उघड केलाय। ते पूर्ण होताच राज्यातील आणि इतर देशातील अन्य गावांनी प्रेरणा घेऊन काटेवाडीतील परिवर्तनाच्या धर्तीवर स्वतःच्या गावाचा कायापालट घडवून आणावा अशी सुनेत्रा बहिणींचीच इच्छा आहे। संत गाडगे महाराज स्वच्छता अभियानाचा काटेवाडीकरांना महाराष्ट्र राज्याचं पहिलं पुरस्कार मिळाला आणि आम्हाला सर्वांना अतिशय आनंद झाला। 25 लाखांचं बक्षीस आणि त्यामध्ये आम्ही बरेच पुढची कामं गावकऱ्यांसाठी केली। पण आम्हा सर्वांनाच काम करून एवढी सवय झाली होती की मन स्वस्थ बसत नव्हतं। पुढे काय हा विचार सतत आमच्या सर्वांच्याच मनामध्ये यायचा आणि मग गावकऱ्यांनी असं ठरवलं की आपलं गाव आता स्वच्छ झालेलंच आहे, तरी सुद्धा आपण हे गाव पर्यावरण युक्त करायचं। आपल्याला सर्वांना माहिती आहे की आणि समज आहे की शहरामध्येच प्रदूषण असतं, पण खेडेगावातही बऱ्याच प्रकारचं वेगवेगळ्या गोष्टींमधून प्रदूषण होत असतं। आजूबाजूला साखर कारखाने आमच्याकडे तर आहेत, त्या कारखान्यांचे जो धूर असतो त्याच्यामुळे बऱ्यापैकी प्रदूषण होत असतं। खेडेगावामध्ये चुलीच असतात, गोठे असतात, गोठ्यांचं सांडपाणी मलमूत्र हे सगळं रस्त्यावर किंवा इतर ठिकाणी पडलेलं असतं। शिवाय जे गोठे असतात ते तिथे उकरडे असतात, त्याही मुळे बऱ्यापैकी प्रदूषण होत असतं। तसेच शेतीवरती फवारणारी जी रासायनिक खतं असतात त्याचाही बऱ्यापैकी खेडेगावामध्ये प्रदूषण होत असतं। जे नाले असतात, गटार असतात, त्याच्यामुळे बऱ्यापैकी प्रदूषण होत असतात आणि या सर्वांवरती मात करायची म्हणून आम्ही हा विचार केला की जर ही गोष्ट सांगायची असेल तर कुणाकडे असावी, आणि म्हणून आम्ही महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण बोर्ड यांच्याकडे एक प्रस्ताव द्यायचं ठरवलं। आम्ही गावकऱ्यांची मीटिंग घेतली आणि हा आम्ही प्रस्ताव तिकडे सादर केला। जवळजवळ 2 वर्ष आम्ही ह्या गोष्टीसाठी प्रयत्न करत होतो आणि शेवटी एके दिवशी आम्हाला असं कळलं की आमचा हा प्रस्ताव मंजूर झालेला आहे। त्याच्यापूर्वी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण बोर्ड यांना वाटायचं की हा प्रस्ताव आम्ही तुम्हालाच का द्यायचा किंवा तुम्ही नक्की वेगळं काय करणार आहात, आणि आम्ही त्यांना आमच्या कुठल्या गोष्टींवरती कुठल्या घटकांवरती प्रभाव टाकणार आहोत, काम करणार आहोत या गोष्टी समजावून दिल्यानंतर तो प्रस्ताव मंजूर झाला आणि इको विलेजची संकल्पना त्यांना मान्य झाली। आम्ही आणि कामाला सुरुवात केली। 30 ते 2009 साली आम्ही सर्व ग्रामस्थ 40 ते 50 मुंबईला गेलो। तिथे इको विलेजचा करार झाला। सर्वांच्या उपस्थितीमध्ये मी सही केली। इको विलेज प्रकल्प मंजूर झाल्यानंतर त्या अंतर्गत येणाऱ्या विविध विभागांच्या अधिकाऱ्यांसोबत यशोदा पुणेमध्ये मीटिंग झाल्या। त्या मीटिंग मध्ये आराखडे तयार करण्यात आले। सगळ्या गोष्टींवरती काम करत असतानाच आपले ग्रामविकास मंत्री श्री जयंतराव पाटील ही काटेवाडीत भेट देण्यासाठी आले आणि त्यांनी पाहिलं की ही योजना अतिशय प्रभावीपणे चांगलं काम करताना आणि त्याचे रिझल्ट पण चांगले असणार आहेत असं त्यांना दिसल्यानंतर त्यांनीही असं ठरवलं की आपण ही योजना महाराष्ट्रभर का वापरू नये। आणि म्हणूनच मला आज सांगायला अतिशय आनंद होतो की या योजनेवरूनच पर्यावरण संतुलित ग्राम योजना ही संकल्पना त्यांना सुचली आणि ही योजना आज महाराष्ट्रभर आपण सगळीकडे राबवताना पाहत आहोत, याचा मला सार्थ अभिमान वाटतो। पर्यावरण ग्राम योजनेअंतर्गत वृक्षारोपणात अत्यंत महत्त्व आहे। 2004 सालापासून वृक्षारोपणात सुरुवात झाली। आज अखेर 9,500 वृक्ष लावून झाले आणि ही योजना जर संपूर्ण देश पातळीवर राबवली गेली तर आपला देश पर्यावरणाच्या दृष्टीने अगदी समृद्ध होईल।
लग्नाआधी माहेरी असताना सुनेत्रा वहिनींना समाजकारणाचे धडे मिळाले हे जरी खरं असलं तरी उद्योजकतेचे धडे मात्र लग्नाआधी खचितच प्राप्त झाले नव्हते. म्हणजेच BHTPL बारामती हायटेक टेक्सटाईल पार्क लिमिटेड या गारमेंट उत्पादन करणाऱ्या कंपनीमध्ये जबाबदारी पेलणं हे त्यांच्या दृष्टीने नवीन आव्हानच होतं. आदरणीय साहेबांचं असं नेहमीच म्हणणं होतं की तळागाळातली महिला सक्षम झाली पाहिजे, स्वतःच्या पायावर उभी राहिली पाहिजे. आणि म्हणूनच टेक्सटाईल पार्क मध्ये जवळजवळ 7-7.5 हजार महिलांना काम मिळणार होतं, म्हणून ह्या टेक्सटाईल पार्कची निर्मिती करण्यात आली. भारत सरकार वस्त्रोद्योग मंत्रालयातर्फे जी योजना निघाली होती SITP ची, त्याच्यामध्ये जवळजवळ 40% ची ग्रांट प्रत्येक पार्कला देण्यात येणार होती. आणि ह्या ग्रांटमुळेच आमचा हायटेक टेक्सटाईल पार्क ची निर्मिती झाली. जवळजवळ 60 एकरांवरती हा पार्क आहे. याच्यामध्ये 26 वेगवेगळ्या प्रकारचे कारखाने आहेत गारमेंट्सचे. आणि आता ही आमची टेक्सटाईल पार्क 2003-04 मध्ये कामाला सुरुवात झाली.